प्रेमकथा. कोकणातील ते गाव नावाने लहान, पण सौंदर्याने, माणुसकीने आणि संस्कारांनी मोठं. डोंगराच्या कुशीत विसावलेलं, नारळ फणसांच्या बागांनी वेढलेलं. गावच्या मध्यभागी श्रीरामाचं जुनं मंदिर. प्रत्येक वर्षी या मंदिरात मोठी जत्रा भरत असे. ही जत्रा म्हणजेच गावकऱ्यांसाठी आनंदाचा सोहळा. त्या सकाळी सूर्योदयासोबतच संपूर्ण गावात उत्साह उसळला होता. अंगण धुतले जात होते. महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. मुलं नवे कपडे घालून गडबड करत होते. रस्त्याच्या दुतर्फा फुग्यांची, खेळण्यांची, खाऊंची दुकानं उभारली होती. ढोल ताशांच्या आवाजात वातावरण भारून गेलं होतं. अशा त्या जत्रेत सायली आणि तिची मैत्रीण वैदेही फिरायला निघाल्या. सायली गावातली सगळ्यात परिचित मुलगी. सुंदर, हुशार, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं हसणं. जत्रेतल्या गडबडीत तिचा चेहरा पाहिला तरी कुणाचं मन हलकं होई. दोघी गप्पा मारत दुकानातून फुगे पाळण्याकडे बघत चालल्या होत्या. अचानक गर्दीतून धक्का लागला आणि सायलीच्या हातातला पाण्याचा ग्लास आपटून फुटला. पाण्याचे थेंब तिच्या कपड्यांवर उडाले. ती घाबरून मागे वळली आणि डोळ्यासमोर उभा होता एक अनोळखी मुलगा. तो थोडा उंच, गव्हाळ वर्णाचा, डोळ्यात प्रामाणिकपणा झळकणारा, पांढरा साधा शर्ट आणि निळी जीन्स घातलेली. चेहऱ्यावरचा क्षणभर अपराधी भाव उमटला, पण लगेच तो हसत म्हणाला, "माफ करा, खरंच माझ्याकडून चूक झाली." गर्दीत लक्ष नाही राहिलं. सायलीला सुरुवातीला राग आला आणि तिने कपड्यांकडे पाहिलं आणि डोळे वर करून त्याच्याकडे रोखून बघितलं. तिच्या भुवया थोड्या उंचावल्या आणि ती म्हणाली, "पायाखाली बघून चालायला शिकलं पाहिजे तुम्हाला. गावची यात्रा आहे, इथं असं धावतं फिरणं योग्य नाही." तो मुलगा थोडा गोंधळला, पण हसूनच म्हणाला, "खरंच सॉरी, पुढच्या वेळी नक्की काळजी घेईन." त्यांच्या डोळ्यातली नम्रता पाहून सायलीचा राग आपोआप विरला. ती मनोमनी म्हणाली, "किती सभ्य आहे हा." पण लगेचच तिने ती भावना मनात दाबली आणि वैदेहीलाही घेऊन पुढे निघाली. तो मुलगा मात्र तिथेच काही क्षण उभा राहिला. त्याच्या मनात विचार आला, तिचा रागही किती गोड आहे. नाव काय असेल हिचं? सायली जत्रेत पुढे चालत होती, पण तिच्या मनात सतत तो चेहरा डोकावत होता. त्याच्या आवाजातली प्रामाणिकता, चेहऱ्यावरचे साधेपणा आणि नकळत मिळालेला तो क्षणभराचा कटाक्ष तिच्या मनात खोल ठसा उमटवून गेला होता. दिवसभर जत्रेची गडबड सुरू राहिली, पण सायलीच्या मनातून ती भेट जात नव्हती. वैदेहीनं हसत विचारलं देखील, "काय झालं तुला? इतकी शांत का झालीस?" सायली थोडी लाजून म्हणाली, "काही नाही गं, फक्त असंच वाटलं." त्या मुलाचं नाव होतं आरव. तो पुण्यात इंजिनिअरिंग शिकून नुकताच गावात परत आला होता. शहराची चाकाचौंध मागे सोडून गावातली माती, माणुसकी आणि आपलेपणा याचा अनुभव घ्यायचा म्हणून तो परतला होता. जत्रेच्या गजबजलेल्या वातावरणात त्याची आणि सायलीची पहिली भेट झाली होती. सायलीला वाटलं की ही भेट इथेच संपली, पण नियतीने ठरवलं होतं की ही फक्त आपली सुरुवात आहे. बाकीचा भाग बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कशी वाटली ते कळवा.